गाइस, ये है बीबी का मकबरा जो किसी ने किसी के प्यार के लिए बनवाया था। मेरे लिए तो मेरा लाडला पति बाथरूम तक ना बनवाए। बीबी के मकबरा को बीनी ताजमहल भी कहते हैं और ये किसी ने किसी के प्यार के लिए नहीं तो एक बेटे ने अपने माँ के याद में बनवाया था। तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर युट्यूबवर सर्च करा गाईज, कारण की मी पण एवढी मोठी ज्ञानी नाही, मी सुद्धा युट्यूबवरच सर्च करत असते। लहानपणीपासून आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो आणि मला ना बीबी का मकबरा कुठं आहे हे माहित नाही। खूप वेळा मी जाऊन आले पण मला रस्त्यानं अजिबात आठवण राहत नाही। आणि आदूचे बाबा ना 8 वर्षानंतर तिथे आलेले होते तर ते खूप कन्फ्यूज झाले होते, पण मॅपने आम्हाला एकदम व्यवस्थित आणलं आणि खूप शॉर्टली पण आणलं। आम्ही ना चाऊ घेतला होता खायला, पण आतमध्ये अलाउडच नाहीये, इसलिए ना हम यहाँ पे बैठ मी ना जो आम्ही इथंच खात बसलो पहिले खाऊन। खा, हातात नको घेऊ, हा टूथपिक ना खा। ना आम्ही तिकीट काढले आणि आता चाललो मध्ये। आताच ना आम्ही मध्ये आलो आणि मस्त छान असा व्ह्यू आहे बघायला, जो की खूप मज्जा वाटत आहे। आणि त्यासोबतच ना आमचे नवरोबात आहेत, त्यामुळे अजूनच मजा येत आहे। पण आम्हाला सोडून पुढे चालले ते बघा। काही तिथं ना मस्त छान छान अशा शाळेच्या ना ट्रिप्स पण आलेला आहे। आम्ही जेव्हाही कुठेही जातो ना तर मस्त शाळेच्या ट्रिप सुद्धा तिथे असतात। ये मेरा लाडला पती। आता वेळेस ना मी फ्रेश काकड्या होत्या घरी, मग त्या आणल्या होत्या, पण इथं अलाउडच नसतं, तरी पण मी लपून छपून घेऊनच आले। गाईज, आम्ही ना आत्ताच आलो होतो आणि यांना ना मॅच बघायची म्हणून आम्हाला ना एवढं लवकर घरी घेऊन चालले। मित्रांनो बघा असे करतात हे। आता पहिल्यांदा आणलंय, आम्हाला लग्न झालं, आम्ही पहिल्यांदा दोघं सोबत आलोय बीबी का मकबरा मध्ये। आता यांचं चाललं मॅच आहे, चल घरी लवकर, चल घरी लवकर। चाललोय मग आता घरी गाईज। आम्ही खूप गडबडीमध्ये आलो होतो आणि गडबडीमध्येच ना घरी चाललो बघा। माझ्या बहिणींच्या असताना सोबत तर मग एवढी काही दैन होत नाही, आणि आज ताईन त्या नाही बघा, तर माझी इतके म्हणजे जास्त व्हिडिओ पण झाले नाही, फोटोज झाले नाही बघा जास्त, पण यांनी पण खूप सांभाळलं बरं का। आदूच्या बाबांनी पण आदूला खूप छान सांभाळलं, ते फुकतील नाही तर माझ्यावर। गाइस, बहुत ज्यादा ठंडी, आइसक्रीम मत खाया करो, दांत ना गिर जाते आइसक्रीम खाने से।